कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। विनायकराव, अहो ह्या लेकराचे निरागस भाव बघून तरी देवाला आपल्याला परत पाठवावंच लागेल। खरंय बापू, अहो अमोलनं कुणाचंच काहीच बिघडवलं नाही हो। देव त्याला एवढी मोठी शिक्षा नाही देणार। आजी, तू ओळखते काय पोरगीला? ती पोरगी त्या गावात मी बघितली या रस्त्याने येताना देवळाकडे। अर्जा, अर्जाला काय झालं? अर्जा, ए अर्जा, अरे थांब, कुठं निघाला असा गडबडीत? हा अर्जुन, अरे असं न खाता पिता काम केलंस तर आपल्या पाठीमागचं टेन्शन कमी नाही होणार, उलट वाढेल रे। अर्जा, अरे काय विचारतोय आम्ही? हे बघ अर्जा, तुझी सध्याची मनस्थिती समजते मला, पर नाही कदम, आता माझी मनस्थिती काय आहे ती माझी मलाच कळना। तुम्हाला काय कळणार आहे? अर्जुन बापू, 5 दिवस झाले आप्पी गायब आहे। सिनियर इन्स्पेक्टर आहे मी, हातात सगळे अधिकार आहेत, तरी माझ्या हाती काहीच लागलं नाही अजून। माझी मला लाज वाटायला लागली आता। हे बघ अर्जा, आपण शेवटपर्यंत प्रयत्न करत राहायचंय। तेच करतोय मी। आप्पीच्या तपासात काय लीड मिळते का तेच बघायला चाललोय। अमोलचा आप्पीवर लय जीव आहे। सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आप्पीची सवय आहे त्याला। सारखी आठवण काढतोय तिची। रोज उठून आप्पीसाठी देवाकडे प्रार्थना करतोय तो, भगवाना मला। अर्जुन, असं कसं म्हणतोयस तू? नाही बापू, माझा राग नाही देवावर, नियतीवर राग नाही माझा। माझा मलाच राग यायला लागलाय आता। मला कुणालाच दोष नाही द्यायचा, ना नियतीला दोष द्यायचा आहे ना देवाला दोष द्यायचा आहे। पण माझं पोरग स्वतःच्या आईसाठी देवाकडे याचना करते ना, हे भगवाना मला आता। हे बघ अर्जा, अरे ह्याच्या आधी तू लय अवघड प्रसंगांना तोंड दिलेलं आहेस की। त्यावेळी आप्पी होती ना सोबत। समोर दिशा दाखवणारा माणूस असेल ना, माणूस कुठल्याही संकटाला भिडतो बिंदास। पण आता हातात हात घेऊन लढ म्हणणारी आप्पीच नाही ना सोबत, त्यामुळे अंधार दिसतो डोळ्यासमोर। अर्जुन, समजते रे सगळं, पण घराच्या बाहेर पडतोयस, काहीतरी थोडं खाऊन जा, एवढंच म्हणायचं होतं आम्हाला। बाहेर खाईन काहीतरी। अमोलच्या समोर आप्पी नाही आली ना, अमोल खचून जाईल। आणि आता अजून एक जवळचा माणूस खचलेला आणि संपलेला बघता येणार नाही मला। मला सहन नाही होणार। अहो माझ्या अर्जाच्या वाट्याला कायमचं सुख कधी येईल का हो? अहो, पुढच्या गोष्टी आपण काय सांगू शकतो विनायकराव? देवाकडे एकच मागणं आहे, आपल्या लवकरात लवकर सापडू दे। एका बापाचं दुःख माझ्याशिवाय दुसरं कोण समजू शकेल विनायकराव? अहो साहेब, अर्जुन सर जीव तोडून प्रयत्न करतायत त्यांना शोधण्याचा। आणि तुम्हाला चांगलंच माहिती आहे अर्जुन सरांची कामाची पद्धत कशी आहे ते। आणि किती झालं तरी अपर्णा मॅडम त्यांच्या मिसेस आहेत। प्लीज त्यांना समजून घ्या साहेब, आम्हाला 1 दिवस वाढवून द्या प्लीज। अहो चिंचुके, हे काय बोलताय तुम्ही? अहो साहेब, आपण आज रिपोर्ट बनवला आणि उद्या वेगळं सत्य बाहेर आलं तर आपण तोंडावर पडू साहेब। म्हणून म्हणतोय प्लीज 1 दिवस द्या। ठीक आहे, पण उद्याचा दिवस शेवटचा। उद्या संध्याकाळपर्यंत रिपोर्ट्स माझ्या टेबलवर हवेत मला।
ॲक्सिडेंटमध्ये काय घडलं, कलेक्टर मॅडम आहेत का नाहीत, असतील तर कुठे आहेत, नसतील तर त्या कशा गेल्या, सगळ्या डिटेल्स हव्यात मला. हो साहेब. थँक्यू सर, थँक्यू सो मच. हरकत नाही. अर्जुन सरांना माझ्याकडून सॉरी सांगा, पण हे आपलं काम आहे आणि ते वेळेत व्हायला हवं. सर. जय हिंद. जय जय हिंद हिंद, सर. थँक्यू चिंचुके, तुम्ही सांभाळून घेतलं. अहो मॅडम, आत्ता सांभाळून घेऊन काय उपयोग आहे? उद्या ह्यो प्रश्न आपल्या समोर आहेच की. खरंय. अपर्णा मॅडम जिवंत आहेत की नाही आहेत या प्रश्नाचं उद्या आपण काय उत्तर देणार आहोत चिंचुके? देवबाप्पा, आजपासून मी तुझी दररोज पूजा करेल, पण तू प्लीज नाराज न होता माझ्या मला लवकर घरी पाठव. अमोल बाळा, तुझी मा सापडेल, काळजी नको करू. हा, हो अमोल, देवाला तुझं नक्की ऐकावं लागेल बाळा. आजोबा, मला पण द्या ना काहीतरी करायला. अरे अमोल, तू काय करू नकोस, तू फक्त समजून घे. आज तुला मुद्दाम आणलंय. सकाळी सकाळी शेतात आलं ना, कसं छान वाटतं. तुला कसं वाटतंय? हो बापू, मला पण खूप भारी वाटते हे सगळं बघून. हा, आणि आज तुला पण काम करायचंच आहे ना. आज आपण शेतात खत टाकणार आहे ना अख्ख्या पिकाला. पण आजोबा, आपण तर आधी खत टाकलं होतं ना. अरे, आपल्याला कसं रोज जेवायला लागतं का नाही, तसं मातीला पण दरवेळी काय काय लागतं ते द्यावं लागतं. ओके आजोबा. अमोल बाळा, जोपर्यंत आम्ही आहे ना, तोपर्यंत तुला हे सगळं समजून सांगायचं असं ठरवलंय बघ आम्ही. आज आपण कंपोस्ट खत घालायचंय आणि काम करताना आहे ना, इथून असं ते बघ, आपली खताची गाडी पण आली. चला, आधी खत घेऊन यायला पाहिजे. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.